नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि हो, माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर आज आपण बनवूया उन्हाळ्यात साठी काहीतरी खमंग खावं वाटतं ना उन्हाळा असल्यावर। मग इथे मी मोड मटकी परत मूग आणि त्यात थोडीशी चवळी टाकून भिजत टाकली होती। छान असे त्याला मोड पण आले होते। मग म्हटलं काहीतरी चटपटीत करावं त्याचं वेगळं, कारण नेहमी आपण भाजी किंवा उसळ तर करतोच। मग म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं करावं। मग मी त्याला पल्स मोडवर वाटून घेतलं अगोदर थोडंसं, आणि मग नंतर राहिलेलं ते पण टाकलं मिक्सरच्या भांड्यात। आणि मग त्याच्यासोबत हिरवी मिरची, थोडा लसूण आणि एक कांदा मोठा मोठा चिरलेला टाकून छान असं वाटून घेतलं। मग नंतर त्याच्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ आणि 1.5 चमचा बेसनचं पीठ टाकून छान असं मिक्स करायचं। आणि मग त्याच्यानंतर काही बेसिक मसाले टाकायचे, जसं की लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी जिरे पावडर टाकली होती मी, दुसरं काही टाकलं नाही। जे घरात साहित्य अवेलेबल असतं तेच टाकायचं। आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं कोथिंबीर टाकायची थोडीशी बारीक चिरलेली, आणि मग नंतर मिक्स करून घ्यायचं। अगोदर ह्याच ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं पाणी टाकायचं नाही सुरुवातीला, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। आणि मग गरज लागली तर नंतर थोडंसं पाणी टाकून छान असं पीठ मळायचं आणि 5 मिनटं भिजत ठेवायचं। नाही ठेवलं तरी चालतं, लगेच केलं तरी, पण थोडंसं चिरतात म्हणून 5 मिनटं भिजत ठेवायचं। आणि मग नंतर एक रुमाल घ्यायचा ओला, रुमाल नसेल तर बटर पेपरवर थापलं तरी पण येतं, पण रुमालावर आपल्याला तव्यावर टाकायला बरं पडतं म्हणून ओला रुमाल करून घेऊन त्याच्यावरच थापायचं। आणि मी असंच करते। मग छान हव्या तशा आकारामध्ये, म्हणजे लहान मोठे असे थापायची। फक्त चपातीपेक्षा करतो ना आपण नेहमी चपाती, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची। मग छान असं थापून घेऊन टाकायचं आणि मध्ये होल्ड करायचा, कारण नंतर आपल्याला तेल टाकता येईल। आणि मग एका बाजूने कोरडी होणार नाही म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं, आणि मग नंतर तेल टाकून छान पलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं। झाले मग आपले तयार स्प्राउटचे धपाटे। आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।